दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी असं नामकरण करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टीनं केली आहे। लोक जनशक्ती पार्टी रामविलास चे राष्ट्रीय नेते चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं 17 मार्च पासून महाराष्ट्रभर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चैत्यभूमी हे नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावं अशी मागणी घेऊन जनआंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। शासनानं या आंदोलनाची तातडीनं दखल घ्यावी आणि हा अस्मितेच्या विचाराचा विषय असल्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तातडीनं दादर रेल्वे स्टेशनचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर स्टेशन असं करावं अशी मागणी करण्यात आली। या मागणीच्या अनुषंगानं शासनानं तातडीनं जर अंमलबजावणी केली नाही तर हे आंदोलन राज्यव्यापी आणि देशव्यापी सुद्धा होऊ शकेल। या आंदोलनाच्या माध्यमातून जर शासनानं दखल घेऊन दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदललं तर आम्ही शासनाचं स्वागत करू, अन्यथा आम्हाला यापुढं जोपर्यंत नामांतर होणार नाही तोपर्यंत आंदोलन महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर करण्यास भाग पडणार आहे असा इशाराही देण्यात आला। यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद भालेकर, शहराध्यक्ष महेश काळोखे, महिला शहराध्यक्षा अर्चना पवार, सोलापूर शहर मध्याध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मल्लीनाथ खडाखडे, शहर सचिव अशोक ससाणे, शहर उपाध्यक्ष वैभव रणशृंगारे यांची उपस्थिती होती। दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचं नाव देण्यात यावे तर आम्ही गेले 10 ते 15 वर्ष आम्ही आंदोलने केली, धरणे आंदोलने केली, उपोषण केलं, सर्व काही केलं तरीसुद्धा हे सरकार आज आलेले सरकार जे काय आहे ते काय करू शकत नाही आहे। तर आम्ही आज धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। तर आम्हाला सरकारला एकच नम्रतेची विनंती आहे की दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी असं हे नाव देण्यात यावे। हे आमचे लोक जनशक्ती पार्टीचे असं आमचं जिल्हाध्यक्ष मुकेशजी वालेकर, जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन खराडे आणि महिलाध्यक्ष अर्चना पवार यांची अशी मागणी असून तरी महेश कोळके साहेब आहेत, आपले हे सर सचिन ससारे साहेब आहेत। तर आमच्या जेवढी नम्र विनंती तेवढी कळवावी आहे सरकारला ती आपल्याला नम्रतेची विनंती आहे।